शेतकरी बंधूंना कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात अशाच प्रकारे कापूस खरेदीत फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे कापूस खरेदी व्यवहारात एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला. कापूस खरेदी दरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. कापूस खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले. उदाहरणार्थ 900 किलो वजनाच्या ट्रकमध्ये 100 किलो वजनाची मातीची पिशवी ठेवून वजन केल्यास काट्यावर 1000 किलोची पावती घेतली जाते. त्यानंतर ती माती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केली जाते. त्यामुळे आधीच्या वजनातील फरकामुळे व्यापाऱ्याला जास्त कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते. नमस्कार मित्रांनो, मी राजदीप माणिकराव धंडे आसेगाव बाजारचा रहिवासी असून मी व्यापारी बोलवला होता कापूस खरेदी करण्याकरिता. तर त्या खाली गाडीचा काटा आम्ही केला होता. त्यावेळेस गाडीमध्ये खालून डस होती, तर खाली गाडीचा काटा केला तर 74-95 असा भरला होता. नंतर त्यांनी कापूस भरायसाठी आणला, त्यावेळेस त्यांनी ती डस रस्त्याने यायच्या वेळेस खाली करून टाकली. नंतर कापूस भरला तर तेवढ्यांनी माझा संशय गेला त्याच्यावर की ते काहीतरी घोटाळा करत आहे. तर त्याच्या गाडीच्या खालून असे बॉक्स बनलेले होते, त्यामध्ये डस भरलेली होती. तर अशा प्रकारे व्यापारी फसवणूक करत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की सर्वजण काळजी करा आणि सर्व गाड्या चेक करूनच कोणाही व्यापाऱ्याला माल द्या, तसा देऊ नका. मात्र शेतकरी संदीप धोंडे यांनी गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला, मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले. मी गौरव गोवत्रे, राहणार मुळशी. मी कापूस घ्यायला आलो होतो, दुसऱ्या बोलावलं होतं. एक माझा मालक आहे निलेश कुमावत, एक आहे शेखिक हिवरखेडचा आहे. त्यांनी कापूस भरायला सांगितलं. शेफिक कोण? हिवरखेडचं पूर्ण नाव शेफिकचं? शेखिक शेख आहे. शेफिक शेख हिवरखेडचा. आणि अजून कोणता मालक? निलेश कुमावत. कुठचा आहे हा? राहणार जामनेर तालुका जळगाव, जिल्हा जळगाव. आता तू कधी आला? मी रात्री. हे गाडी किती दिवसापासून फिरून राहिली इकडे अकोला जिल्ह्यात? रात्री झाली. अकोट तालुक्यात हा जोरान बोल जरा. रात्री आली का? बस हे पहिलंच गाव आहे का? आशेगाव पहिलंच भरलं. तालुक्यात पहिलं. आणि जे खालून जे तुम्ही जे सिस्टम बनवला ड्रमचा, हा, तू काय काम करता याच्यात? दलाली. मग दलालावरच तर सर्व खेळ आहे. दलालावरच तर सर्व खेळ राहते. आशेगावातून कोण कॉन्टॅक्ट दिला? पप्पून दिलाय. पप्पू कोण? पप्पू. अकोटचा पप्पू कोण? नंबर आहे त्याचा. नंबर आहे. सावऱ्यात कोण आहे? सावऱ्यात माणसं होतात ते पप्पूने बोलावलं. कोणते माणसं कापूस भरणारे? अर्धे माणसं तिथं जे तुमच्या सोबत हमाल आलते ते सावऱ्यात पहिले. ते कोणाच्या घरी गेले ते सावऱ्यात? पप्पूने बोलावलं. पप्पू कोण आहे? पप्पू कुठचा? अकोटचा. अकोटात कुठं आहे ते? नंदीपेठ. त्याचं नाव पूर्ण माहिती असेल ना पप्पूचं? निलेश कुमावत. जामनेर मध्ये. मग हे आता भरपूर ठिकाणी केलं असेल असं तुम्ही? हा हो ना. बाकी कापूस घेत राहते ना स्वतः गाडीवर. मग आता कुठं आला नाही तो? हा सल्ला गेला. नाही, मला इथे शेपिकनं बोलावलं. हिवरगडच्या शेफिकनं बोलावलं. त्या शेफिकचा नंबर आहे काय? या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याने इतर शेतकऱ्यांकडूनही अशाच प्रकारे कापूस खरेदी केला आहे का याची माहिती घ्यावी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे. तसेच संबंधित व्यापारी बाजार समितीत परवानाधारक असल्यास त्याचा परवाना रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातील काल जो प्रकार उघडकीस आला, एका शेतकऱ्याची एका व्यापाऱ्याने कापूस व्यापाऱ्याने फसवणूक केली. मी तो शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला. त्या व्यापाऱ्याने त्या गाडीतनी कप्पा बनवून त्याच्यातनी माती किंवा राख अशी साठवलेली होती, जेणेकरून प्लेट काट्यावर नेल्यानंतर खाली गाडीचं वजन जास्त भरावं या उद्देशाने त्याने हे केलं की जेणेकरून आपल्याकडे तो कापूस म्हणजे जास्त घेऊन शेतकऱ्याचा कापूस कमी दाखवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची या व्यापाऱ्याने फसवणूक केलेली आहे. संबंधित व्यापाऱ्याने कोणाकोणाचा यावर्षी कापूस खरेदी केला याची संबंधित पोलिसांनी चौकशी करावी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना या व्यापाऱ्याकडून नुकसान भरपाई वसूल करून देण्यात यावी. आणि माझं संबंधित पोलीस विभागाला आव्हान आहे की त्यांनी या व्यापाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, फौजदारी गुन्हा दाखल करू, फसवणुकीचा गुन्हा दाखल करू कारवाई करावी. आणि संबंधित जो व्यापारी आहे त्याने ज्या बाजार समितीच्या हद्दीतनी लायसन आहे का नाही हे शहानिशा करावी. जर नसेल तर बाजार समितीच्या कायद्याअंतर्गतही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि माझं आणखीन एक आव्हान आहे की त्याचं जे लायसन आहे ते ताबडतोब रद्द केलं पाहिजे आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी कुठेही कारवाई करताना दीर्घाई नको करायला. आणि शेतकरी बांधवांनाही माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की जेव्हा आपण एखाद्या प्रायव्हेट व्यापाऱ्याला माल विकतो तेव्हा त्याची पूर्ण खात्री करूनच माल त्याला विका. मी तर म्हणतो की आपण प्रायव्हेट व्यापाऱ्याला माल देऊच नाही, आपण संबंधित बाजार समितीतच माल यार्डमध्ये नेला पाहिजे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. आणि जर कदाचित आपली अशी प्रकारे फसवणूक झाली तर आपल्याला तिथे बाजार समितीच्या माध्यमातून कारवाई करायला आपण मोकळं राहू. त्याच्यामुळे प्रायव्हेट व्यापाऱ्याला कापूस देताना शेतकऱ्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि परत मी एकदा पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब त्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी, जेणेकरून आणखीन तो व्यापारी कोणाची फसवणूक करणार नाही, कोणा शेतकऱ्याची. आणि ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्यांची संपूर्ण नुकसान भरपाई व्याजासकट त्या व्यापाऱ्याकडनं वसूल करून देण्यात यावी. दरम्यान या घटनेमुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी वजन काट्याची आणि वाहनाची नीट तपासणी करून व्यवहार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.